मायेचा सगळ्या जाती धर्मांना मायेचा आधार आणि पाठबळ देण्याचं काम पिढ्याना पिढ्या माझ्या बापजाद्या मराठ्यांनी केलं. माझा मराठा समाजाच्या डोळ्यासमोर कोणत्याही जातीचा माणूस आला तरी त्या मराठा माझ्या मायबापाची माणुसकी जिवंत व्हायची. त्यांनी कधीच कोणात जात शोधली नाही. जे आपल्या हातात आणि पदरात आहे ते मोठ्या मनानं देण्याचं काम माझ्या बापजाद्या मराठ्यांनी केलं. प्रत्येकाला आधार दिला. प्रत्येकाच्या सुखात दुःखात माझा बाप मराठा धावून गेला. कोणाच्याही राज्यात लेकरावर अन्याय नाही झाला पाहिजे हे माझ्या बापजाद्यानं काळजीपूर्वक बघितलं. स्वतःच्या लेकराला एक वेळाचं दिलं नाही, पण दुसऱ्याचं लेकरू उघड्या ओढ पडू दिलं नाही. त्याच्यावर मायेचं छत्र माझ्या मायबाप मराठ्यांनी धरलं. जात ही माझ्या बापजाद्या मराठ्यांना कधी शिवली नाही. लोकाचं लेकरू आपलं मानून सगळ्या धर्माचे लोक आपले हा प्रमाण समजून त्या प्रमाणाप्रमाणे माझ्या बापानं लोकाच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम पिढ्याना पिढ्या केलं. माझ्या मराठा मायबापाचे कधी जात जागी झाली नाही. माझ्या मराठ्यानं कधी जात जागी होऊ दिली नाही. स्वतः कधी लोकांचा द्वेष केला नाही. सढळ हातानं प्रत्येकाला देत राहिला, पण स्वतःचं लेकरू उन्हात तळपत राहिलं तरी त्यांनी मागं पुढं बघितलं नाही, पण लोकांना पोटभर दिलं. स्वतःच्या लेकरात स्वतः दुसऱ्याच्या लेकराच्या सुखात स्वतःच्या लेकराचं सुख या माझ्या मराठ्यांना पिढ्यानं पार बघितलं. आरक्षण देतानाही कधीही भेदभाव केला नाही आणि कुणाला मिळालं आणि आम्हाला का मिळालं नाही याबाबत माझ्या मराठ्यांना कधी ब्र शब्दही काढला नाही. गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर त्याला आडवं पडायचं नाही ही माझ्या मराठा समाजाची प्रामाणिक भावना. स्वतःचं आरक्षण असतानाही स्वतःच्या हक्काचं आरक्षण असतानाही दुसऱ्याला दिलं. आपल्या डोळ्या सामारून देताना बघितलं तरीही कधी म्हणला नाही की एक काळ असा येईल की माझ्या लेकराच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल, तुम्ही घेऊ नका, असा कधी शब्द माझ्या मराठ्यांनी काढला नाही. सगळ्याला देऊ दिलं. मराठा दिलदार मनानं का उभा राहिला. कधीही कमी लेखायचं नाही. हा संस्कार मराठ्यांनी राज्याला तर दिला पण स्वतःच्या लेकराला म्हणजे आम्हालाही तोच संस्कार दिला, जातीवाद करायचा नाही. बापजाद्याच्या संस्कारावरच पावलावर पाऊल ठेवून आत्ताही आपण त्याचप्रमाणे मार्गक्रमण करत आहेत. आपण आपल्या बापजाद्यानं घालून दिलेला संस्कार आपण त्यापासून आजही दूर गेलेलो नाही. याचबरोबर मराठ्यांनी 75 वर्षात जे जे पक्ष झाले, जेवढे या राज्यात पक्ष, त्या पक्षातील सगळ्या नेत्यांना मोठं करण्याचं काम माझ्या मराठा बापजाद्यांनी केलं. त्यांच्यातही माझ्या बापजाद्या मराठ्यांनी कधी जात बघितली नाही आणि आजही मराठा त्यांच्यामध्ये जात बघत नाही.
ज्या ज्या पक्षातल्या नेत्यांना मराठ्यांनी मोठं केलं त्यांना यासाठी आपल्या बापजाद्यांनी मोठं केलं की हा आपला आहे, आपला म्हणून आपल्या बापजाद्यांनी यांना मोठं केलं. मराठ्यांना विश्वास होता कधी काळी जर माझ्या लेकराला नोकरीच्या आणि उच्च शिक्षणाच्या शोधात वनवार हिंडत असताना आमच्याच बापजाद्यांनी ज्यांना मोठं केलं ते त्यांच्याकडे डुंकूनही बघायला तयार नाहीत. आमच्या बापजाद्याची नेमकी इथंच चूक झाली. यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनीच नेमका आपला घात केला. मराठा समाजाने यांच्यासाठी राब राबायचं आणि यांना मोठं करायचं. आज मराठा समाजाचे लेकरं टाळो फोडतायत की कोणीतरी आमचं मायबाप हो आणि आम्हाला आरक्षण द्या. एकही त्यांच्या हक्केकडे मागं वळून बघायला तयार नाही मायबाप मराठ्यांनो. आता तरी जागे व्हा. आपल्या लेकराचा आक्रोश ऐकायला या दुनियात कुणी नाही राहिलं. ज्यांना मोठं केलं तो तरी मदतीला येईल ही आशा सुद्धा आता मराठ्यांची मावळली. मराठ्यांनी मागं वळून जर बघितलं तर मदत करणारा पाठीमागे नाही. ज्यांना ज्यांना मदत केली तेही पाठीशी पाठीमागे नाही. समोर वळून बघितलं तर समोर ज्या बापजाद्यांनी यांना मोठं केलं तो आपल्या समोर उभा आहे आणि म्हणतोय मी तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. मराठ्यांनो आता तरी वेळेस सावध व्हा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. अशा अनेक जाती की त्यांना व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं, मग मराठ्यांना का नाही? माझ्याकडे एक मंत्री आलता, मला देव म्हणला तुम्हाला ओबीसी आरक्षणात ओबीसी प्रवर्गात आरक्षण देता येत नाही, तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाहीत. म्हणलं मग नको देऊ. पण मला एक प्रश्नाचं उत्तर दे. तुझी जात ओबीसी आरक्षणात गेली कशाचा आधार घेऊन गेली फक्त एवढं सांग. याची जात रच्चीच गेली. मंडल कमिशननं ज्या ज्या जाती आरक्षणामध्ये घातल्या त्या जातींची पोट जात म्हणून यांची जात रात्रीच आरक्षणात गेली आणि दुसऱ्या दिवशी नोकऱ्याला पण लागली. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? मी असं विचारल्यावर तो म्हणला साहेब आले चिरून येतो, आणखीन माघारीत नाही आला. मराठ्यांची फसवणूक करायची किती यांना काही लक्षात आलं पाहिजे. आपलं त्यांचं असं ठरलं होतं. नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली महसूलचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती.
त्यांना 3 महिन्याचा टाइम बॉन्ड केला होता की 3 महिन्यात टाइम लिमिटमध्ये आपण मराठा समाजाचे पुरावे शोधून आरक्षणाच्या बाबतचा अहवाल सादर करावा. 3 महिने पुरे झाले तरी त्यांना माहित नव्हतं आपण त्याचे अध्यक्ष आहेत म्हणून. त्यांना विचारलं त्या समितीचं काय झालं ना अहवालात काय झालं, ते म्हणले मला माहितच नाही मी अध्यक्ष आहे म्हणून. मराठ्यांच्याच बाबतीत असं का? त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वेळ वाढून घेतला आणि 1 महिन्याचा वेळ घेतला आणि सांगितलं आपण दुसरी समिती स्थापन करू, मराठा समाजाच्या नोंदी किंवा मराठा समाज आरक्षणात आहे का बघूया आणि मराठ्यांना आरक्षण देऊ. मायबाप मराठ्यांनो, समितीने काम सुरू केलं आणि मराठ्यांचे पुरावे मिळायला सुरुवात झाली. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे मी आणखीन खात्री केली नाही, परंतु काल मला जी माहिती मिळाली त्या आधारावर मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात आतापर्यंत 29 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. मग जर मराठा आरक्षणात होता तर आमचं 70 वर्षी वाटोळं केलं कुणी? जर आम्ही आरक्षणात होतो, आमच्या नोंदी सापडल्या, तर आता मराठा समाजाला उत्तर पाहिजे. आम्हाला आरक्षण कुणी मिळून दिलं नाही त्याचं नाव आता आम्हाला माहित पाहिजे. असतानाही कुणी लपून ठेवलं आणि माझ्या मराठा समाजाच्या लेकराचे मुर्दे पाडण्याचं काम कुणी केलं? आमच्या बापजाद्यांनी रात्रंदिवस कष्ट करायचे, लेकरं शिकवायचे. आमच्या मराठा मायबापानं कधी पायाला चप्पल घ्यायची नाही, कधी अंगाला कपडे घेतले नाही, कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही. पोटाला चिमटे घेऊन 1-1 रुपया पाठीमागे ठेवला आणि लेकरं शिकवले. मायबापाचं एकच स्वप्न होतं, माझा लेकरू अधिकारी बनाल. माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते पुढच्या काळात माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी रात्रंदिवस कष्ट करतोय. माझ्या मराठ्यानं कधीच पाऊस बघितला नाही, कधी चिखल बघितला नाही. रात्री शेताला पाणी देताना किती वेळ साप पायात आला हेही बघितलं नाही. रात्रंदिवस झुंजत राहिला, काबाड कष्ट करत राहिला. उद्देश आणि स्वप्न एकच, माझा लेकरू नोकरीला लागल्यावर आमचं घर सुखी होईल. लेकरानं हे ते स्वप्न बघितलं. माझ्या मायबापानं केलेल्या कष्टाचं मी चीज करील आणि माझ्या मायबापाचं स्वप्न मी साकार करील. रातपाट लेकरानं हे केली, अभ्यास केला. 95% पडलं तरी माझं मराठ्यांचं लेकरू घरी आलं नाही, नोकरीला लागलं. बापाच्या ही स्वप्नाची राख रांगोळी झाली आणि त्या लेकराचंही आयुष्य पूर्ण भविष्य उद्ध्वस्त झालं. जर हेच आरक्षण आम्हाला 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून 1 नंबरला मराठ्यांचेच राहिले असती.
श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो, त्यांना एकदा विचारून बघा, 1% जर लेकरू हुकलं तर लेकरू घरापर्यंत ढसा ढसा रडत यायला लागलं. लेकराच्या डोळ्यातून पाणी पुसण्याची सुद्धा ताकद त्या मायबापाच्या हातात राहत नाही. थरथरत्या हातानं त्या लेकराची समजूत काढायची. पण लेकरू ज्यावेळेस खाली मान घालून घरी येतं त्यावेळेस त्या मायबापाचा काळीज कापून टाकल्यासारखं होत आहे. ना मुलांचा चेहरा मायबापा बघू शकतात, ना मुलगा मायबापाचं. मी जर पाय पाय जरी निघाला असतो तरी गप्पा मारित नाही, पण 5 लाख पोरं मागं चालले असते. नुसतं धुराळ्याने तिचं घर उडून गेलं असतं बा. पण म्हणलं नको, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय. तू आमचे पॉम्पलेट फाडी. तू मराठ्यानं जर मनावर घेतलं तर बन्याला सकट चड्डी सकट फाडी देईन तुला. मराठ्यांनी मनावर घेतलं तर आयुष्यभर तुला गुलाल लागू देणार नाही, तुला ऊसच तोडायला जावं लागत. पण शांत राहिलो. मला माहितीये एकदा आरक्षण मिळाल्यावर मला काही काम नाही, तेव्हा बी कुठं जाणार नाही. दोघं एकाच गल्लीत आहेत, बघू. तो आमच्या लेकराच्या अंगावर हात टाकला ना, पुढं बघू. सध्या आम्हाला आरक्षण त्याच्यावर फोकस करायचा. तुम्हाला पुन्हा एकदा जाताना विनंती करतो, मायबापा हो, अशी संधी येणार नाही. या संधीचं सोनं करा. आपल्या लेकरांनी खूप त्रास भोगलाय. आता पत्र मिळायला लागलेत. आता आत्महत्या करू नका. 2-3 कामं सांभाळा. 1, सगळ्यांनी आंदोलन शांततेत करायचं, कोणी जाळपोळ उद्रेक करायचा नाही. 2, मराठ्यांच्या एकाही पोरानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर पोरच मरायला लागले तर आरक्षण घ्यायचं कोणाला आणि ती द्यायचं कोणाला? आपली संख्या वाढली पाहिजे. मला तुमची गरज आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून लढणारे तुम्ही मला पाहिजेत. जर लढणारे संपायला लागले तर मी कोणाच्या बळावर लढू? मी तिथं तुमच्या ताकदीवर जीवाची बाजी लावून बसतोय. मी या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मरायलाही भेट नाही आणि इंचभर मागही सरकत नाही. मला तुमची गरज आहे. आता आरक्षण मिळायला लागलंय. तुम्ही आत्महत्या करू नका. आपलं कुटुंब उघड्यावर पडतंय. नंतर कोणी लक्ष देत नाही. मी रात्री त्या बर्गे भैयाच्या घरी गेलो होतो. सिद्धेश भैयाच्या. मायबापाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. करत लेकरू घरातलं गेलं. पूर्ण आभाळ त्यांच्यावर कोसळण्यासारखं झालंय. मायबापाला काय शब्द वापरावा कळत नाही. काही अडचण आहे तिकडे कोपऱ्यात नाही ना? सगळे तिकडे बघायला लागलेत. म्हणलं तिकडून काय आली का ट्रक भरून एखादी पुराव्याची? लेकराला सांभाळा. गावागावात जनजागृती करा. उद्यापासूनच 1 डिसेंबर पासून गाव तिथं साखळी उपोषण बसलं पाहिजे. तालुक्यात जिल्ह्यात गाव सुटलं नाही पाहिजे की तिथं साखळी उपोषण नाही. कारण आपली कसोटी आहे.
आपल्याला एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकायचंय. एकजूट राहा, शक्ती वाढवा. एकदा त्यांना आयुष्याची भाकरी द्या. तुम्हाला त्या नंतर ज्या पक्षाचं काम करायचं त्याचं करा. या सांस्कृतिक पुण्याच्या नगरीतून मी सगळ्या पक्षातील मराठा नेत्याला आव्हान करतो, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्यांनी मराठ्यांना घेरायचं ठरवलंय. मराठ्यांच्या लेकराला आता तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्हाला आमचं आव्हान आहे, मराठ्याच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा. तुम्हाला मोठं करण्यात आमच्या बापदाद्याचं मोठं योगदान आहे. जर तुम्ही यावेळी मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहिलात तर मराठा समाज आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. पण तुम्ही जर उभा राहिला नाहीत तर मराठे आयुष्यभर तुम्हाला माफ करणार नाहीत. मराठ्यांच्या लेकराच्या पाठीमागे उभा राहण्याची हीच योग्य वेळ आहे. सुरुवात तुम्ही नाही केली, सुरुवात त्यांनी केली. घटनेच्या पदावर असतानाही त्यांच्या जातीसाठी ते लढायला लागले. सुरुवात त्यांनी केली, त्यामुळे तुम्हाला कसला विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जातीच्या लेकरासाठी रस्त्यावर येण्याच्या पाठीची ताकद उभी करा. जर तुम्ही केली नाही तर आम्ही हे राज्यातले कानाकोपऱ्यातले करोडो सामान्य मराठे एक झालेलो आहेत. तुम्ही नाही आलात तरी आम्ही लढायला सज्ज आहेत. आम्हाला तुम्हाला हाक द्यायची होती, ती हाक आम्ही तुम्हाला दिली. हाकेला प्रतिसाद द्यायचा का नाही तुमचा प्रश्न, पण उद्या म्हणायला नको आम्हाला पाठीशी उभा राहण्यासाठी कोणी बोलवलं नाही. म्हणून या पुण्यनगरीतून महाराष्ट्राच्या सगळ्या समाजाला, सगळ्या नेत्यांना आवाहन केलंय की मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. यांनी मराठा संपवण्याचा घाट घातलाय. मराठा समाजाला हे आव्हान आहे. आरक्षण मिळालेला मराठा आणि आरक्षण न मिळालेला मराठा दोघांनी एकत्र या. जात अगोदर वाचवा. जर आरक्षण नसलेले मराठे संपले तर तुम्हालाही संपवायला हे माग पुढे बघणार नाहीत. लक्षात ठेवा, वेळी सावध व्हा. आपल्याला ही लढाई जिंकायची. काही झालं तरी हरकत नाही, फक्त सांगितलेलं लक्षात ठेवा. आपल्याला आंदोलन शांततेत करायचंय. शांततेतच आरक्षण मिळतंय, काळजी करू नका. शांततेच्या आंदोलनानंच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय. मराठ्यांनी नवीन आदर्श घाला. उद्यापासून गावाचे गाव पिंजून काढा.
मावशा हो यांना एक काम लावा. मी हळूच बोललो तुम्ही टपाटापच वर बघतात. यांना एक काम लावा आता. मला माहिती आहे तुमच्या पुढं नाही तर यांना एक काम लावा उद्यापासून. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.